श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. स्वामी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर स्वामी राजाय नमः. परमानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति दंडादितम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमंचनम सर्वदी साक्षीभूत भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. ओम रक्ताग्न रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवर्ण कथा टोपीची माला दंडक मंडल कटाक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य श्री कलियुगे श्री स्वामी समर्थ अवधारक पाही माम. आता करूया प्रार्थना. जय जय अजय घरना परस्परा कैवल्य सदा ब्रह्मानंद येती वरा. जय जय अजय पुराण पुरुष लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीशा वेद वेद्य जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालय भक्तजन ताराय आनंद रूपे नटकासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तुझी जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझे पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करिता तुझ हवी आणि होता दाता आणि देवता तुझ समता निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापले समग्र. तुझ लागे आदिमध्ये न कोटी नसे पाहता असोनीय निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेश वेदांतही चक्रशास्त्रे शास्त्रांतही नावर. विष्णू शंकर एकसरे कोटीत झाले का सर्वही. मुख्यवाल्मती करू तुझी अभिस्तुती. सहस्रमुखी ही निशिती शिल्ला ख्याती वरित. दृढ ठेवला चरणी माता रक्षावे मसे समर्थ. कृपा कटाक्ष दीनानाथ दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मन. कृपा समुद्री आम्ही आश्रय देईजी सदैव. पाप ताप आणि दैन सर्व जाव निर्सोन. इहलोक सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याची पावे पैलते. तन्वामी तन्मी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्य तृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना अनुभवत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे म्हणजे सुख साधन. अज्ञान तिमिर निसून ज्ञाना हृदयी प्रकोटपे. शांतीमनी सदा वसो वृद्धाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृद्धा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. त्याने हो असुगम दुर्गम जो भोपंत. व्यवहारे पड वर्तिता न पड भ्रांती चित्त. अंगिनी यावे असतता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतक्या वरदान कृपा करुणी समर्था. आसोनीय संसारात प्राचीन तो नामामृत. प्रपंच आणि परमार्थ त्याने सुगम मजलागे. करता आणि करिता तुझ एक स्वामीनाथा. माझी ठाई वर्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 गुरुदेव दत्त.
ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूं भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री श्री गुरुचरित्र अध्याय 36 भक्तिभावे करुणिया सिद्ध म्हणे नामधारका। पुढील कथा असे ऐका. असे नाही का एक चित्त तुम्ही ऐका. ज्ञान होय समजतासी तयागुण गाणगापुरात होता व्यतिरत विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्गी वर्तत असे न घेतला पतिग्रह त्यागे परांनासी जावने मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीची तयाग्रावी अति प्रतिदिवसी विप्र येती आराधनेसी सहस्रसंख्या ब्राह्मणासी मिष्टान घालती परी असा ऐकून ते विप्रणारी नानापरी दुःख करी परमेश्वरी बरा श्रीहरी म्हणून चित्ती मनात आपला पती दैवहीन कधी नेणे वरांना भोजन काय करावे नारायण म्हणून चित्ती मनात वर्तत आहे. ऐसा तयास्थानी आला विप्र महाधनी अपरपक्ष करणे म्हणे म्हणून आला परियसा तयास्थानी विप्रा शिक्षण दिले परियसा सवय त्याच्या स्त्रियासी आवंतिके परियसा देखून ते विप्रवनिता पतीजवळी आली त्वरिता सांगितली झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे काक्षा करीते माझे मन मिष्टांना अपूर्व जेवावे ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपण न घडे म्हणत असे निरोप येऊनी तये वेळी गेली तया ग्रहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी विप्रमणी तियसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपल्या पतीसी तरीच आपुले ग्रहाया विचार करून मानासी आणि नृसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेशी आणि अनेक परी विनवित म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपुले पतीसी सांगणे आवंते बर्वे येतसे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायक वचनासी नवचे कधी परांनासी काय करू म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावून या तक्षण सांगती तया तुझ्यासी श्री गुरु मंदिर तयासी जावे तुवा आमंत्रणेसी तुझे स्त्रियेची मनासी असे मिष्टान जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा पुरवावी कारण सदा दुश्चित अंतकरण कुल स्त्रियेचे असू नये ऐकून श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विनवित असे कर जोडून न गे परांना नेम असे गुरुवचन जो न करी वचन नमन तो ब्राह्मण विनवित असे करजोडून नगी परांना नेम असे गुरुवचन जो न करी तो पडे रौर वाघरी निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन स्वामी म्हणते पुसोनिया श्री गुरुसी आले दाम्पत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्रिये पितृनाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परीची मिष्टान्न वाढीती तया दाम्पत्यसी भोजन करिता समजे यासी तिसे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेवताती कंटाळली तिचे मन उठे आपण तेसून अन्न जेवित होते ब्राह्मण
जे ब्राह्मण त्या समस्तांशी सांगत असे. ऐसे परिपतीसहित झाली आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत तो समस्तांशी सांगित असे. ऐसे पतीसहित आली नारी चिंता रहित पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्छिष्ट जेविले ती स्त्रियसी म्हणे तो ब्राह्मण तुझेनी आपुले दैनहीन घडले आपणापरांना उद्दिष्ट श्वान सुराचे. ऐसे कौपोनी स्त्रियसी आली दोघे श्रीगुरुपाशी नमन करीती भक्तीसी ऐका श्रोते एकचित्त श्रीगुरु म्हणते ती सी कैसे दुःख परांनासे सदा दूषित पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून परांना घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरणी दोष आपणा घडविले ऐकून तयाचे वचन श्रीगुरु म्हणती हसन पुरविलीस ती स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परांनासी वर्तेल तुझ्या वाक्य सरसी न करी चिंता मनासी दोष तुझ नाही जाण आणि एक सांगे तुझं जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविने कोणी न मिळे विप्र त्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जाशी अनंत दोष असे जाण श्रीगुरूचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी न विनवी तसे करजोडून विनंती माझी परियसी अन्न घ्यावे कवनाचे घरी गळती दोष कवण्यापरी जाऊ नये का कवण्यादारी युवा पावे स्वामी या श्रीगुरु म्हणती विप्रासी अन्न घ्याव्याची घरे पुससी गुरु भुवनादिकी हर्षी जेवावी शिष्यवर्गा घरी वैदिदाकी विद्वजन मातुला आपला श्वशूर जाण सहोदरादी साधुजन ग्रही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मण विना त्यांचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री पूजन दोष नाही अवधारा विप्र म्हणे श्रीगुरुसी विनंती माझी पर्यसी विषिन्न अन्न सांगा आम्हासी कवन्या घरी जाऊ नये बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेव न करीती वर्जावे अन्न विप्र जाती महादोष बोलीचे धनगर्वी तामसागरी कृपणनिर्दयी अभिचारी दांभिक दुराचारी विप्राघरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये कुळदैवत माता पिता सोडून जाय तो परता आपल्या गुरुसी निंदता जेवू नये तया घरी आपल्या कन्याच्या मातासी क्रोधे करून सदादुषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी दे का समस्त दुष्कृते परांनासी घडती ते का ब्राह्मणासी तैसेची जाना परस्त्रियसी संग केली नरक होय परग्रही वास करिता जाय आपुली लक्ष्मी त्वरिता अमावस्येसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाली या कन्येसी सुखे जावे अवधारा सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परियेसा जात अथवा मृत सुतकेसी जेवू नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन रहाटे द्विजवर तैसे जरी करीती नर त्यांची कैसे तै असे विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांगिले याची कारणे दारिद्र्य झाले स्वधर्म नष्ट होऊन विप्र मिनवी स्वामीसी आमची विनंती परियसी आचार धर्म कैसी निरोपावे दातारा पराशर म्हणे ऋषीसी सांगेन आचार करियसी जेणे होय प्रयासी सिद्ध सर्व सिद्धी पावती ब्रह्ममूर्ती उठून श्रीगुरु स्मरण करून मग द्यावा मूर्ती तिने ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह सनत्कुमार सनक नंदन सह स्मरावे तयेवेळी सहनारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका सप्तसमुद्र असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषींचे स्मरुनी सप्त दिप्ते सप्तधुवनी समस्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करून दोन्ही लघुशंकेसी जाऊन शौचाचमन करावे भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकली या दोन्ही लघुशंका शौची दोन्ही आचमन करावे अधोवायू शुद्ध झालिया वकुटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमुनिया शुची होय परियसा जवळ उदक नसेल तरी जरी श्रोत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे
चक्षुक्षोत्री येणे पवित्र परियेसा. गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमोक्त. मग होता करुणोदित बहिर्भूमिसी जाईजे. यज्ञोपवीत कानी ठेवून नैऋत्य दिशे जाऊन डोई पालव घेऊन अधोमुखी बैसावे. व्रतबंध झाली या ब्राह्मणासी हेची आचार परियेसी. चारी वर्ण हाच उपदेश शौचविधी बोलिला. विप्र प्रक्षिणत तळहाती 5 तीर्थे विख्यात असती. जे बोलली असे श्रुती तेही आता सांगेन. अंगुष्टमूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी. अनुष्ट तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण. चतुर्गुळ तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी. कनिष्ठी गाभाभोगोत्तरी ऋषितीर्थ असे जाण. तर्पणदेव पितृऋषी जे स्थान तीर्थ कराव हर्षी. आचमन ब्रह्मतीर्थेसी करावे द्विध्वजने. ब्रह्मतीर्थे आचमने तिथी केशव नारायण माधव म्हणून. देवतीर्थ उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे. विष्णू मधुसूदन हस्त धरोनी दोन्ही. त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी. बिंबोष्टी तळहस्ते ठेवून श्रीधर नाम उच्चारावे. पुनरुक्ती हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी. सव्य हस्त पंचांगुलीसी दामोदर शिरस्थानी. चतुर्गुलपुष्टेसी संघर्षण घराणेसी. तर्जनी आदी अंगुष्टेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न. अनुष्ठानानामिक अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी. क्षोत्र स्पर्शावे अंगुष्ट निष्ठिकेसी. अधोक्षज नरसिंह म्हणा ऐसी. अच्युते नाभी जनार्दन हृदयस्पर्शी. पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा. श्रीकृष्णे भुजांस ऐका. 5 अंगुली विधिपूर्वका. येणे विधी स्पर्शावे श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी. आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी. दैन कैसे तया घरी करावे प्रातस्नान. तेने होय सर्वसाधन तेजोबल आयुष्यवर्धन. प्रातस्नान केली या अशंक्य संकट झाले जरी. अथवा न मिळे निर्मळवारी स्नान करावयाची परी सांगेन ऐका ब्राह्मणा. अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान. मंत्रस्नान करावे विधीने अपोशिष्ट मंत्रेसी. अनेक स्थानफळे असती ज्यासी असेल भावभक्ती. गुरुदेवता दर्शनमात्री. तीर्थस्थान फळ असे अथवा दर्शन मातापिता. चरणी तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता. तीर्थस्थान फळ असे प्रातःकाळ करावयासी. शीतोदक उत्तम परियस अशक्य असेल देहासी. उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक. वरी झालिया अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक. ग्रहस्थांसी मुख्य असे. प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी. ग्रहस्थाश्रमी. घरी देखा नदीतीरी असे नरू. अशक्त असे शरीरू स्मरण करून नदी निर्धारू. आर्द्र वस्त्रे अंग पुसावे. मंगलस्नान विधान सांगेन ऐका ब्राह्मण. रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी. कांतीहीन सोमवारासी. मंगळवारी मृत्यू परियेसी. लक्ष्मी पाळे बुधवारेसी. धनहानी होय गुरुवारी. शुक्रवार पुत्रघात. शनिवार अखिल संपत प्राप्त. जाण तुम्ही निश्चित मंगलस्नान करावे. नदी स्नान प्रवाहमुखी. घरी प्रातः पूर्वमुखी. संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे. अवधारा. श्वेत वस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसी असावे. उपवस्त्र बहिर्वासी. उत्तर वस्त्र म्हणजे तया. धोत्र नेसलियानंतरी विभूती लावावी. परिकरी मंत्रविधान पुरस्सरी भस्म धारण करावे. भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे. द्वारावती मुख्य धरी वरकड मृत्तिका ग्राह्य. विवाहादी शोभन दिवसी. देवता कृत्य श्राद्ध दिवसी. अभंग्यानंतर सुतकेसी गोपीचंदन वर्जावे. प्रातसंध्येचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. नक्षत्रे असताची
प्रारंभून अर्घ्य सूर्योदय द्यावे. सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे. हृदय समयी अर्ध द्यावे. तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ. गायत्री जप नंतर गायत्री जप करिता शिखा बांधावी त्वरिता. आसन घालून निरोता चित्त दृढ करावे. ब्राह्मतीर्थे त्रिराचमन विष्णू नाम स्मरण प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे. ब्रह्मभुर्भुव स्मरोजम म्हणून ती प्राणायाम करावे. तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्वसिद्धी. आता करा मार्जनासी सांगेन ऐसा समस्त ऋषी. जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेने विधी करावी. अर्ध्य द्याव्याचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. गोश्रू गा इतके उंच करून तेने विधी करावी. अर्ध द्याव्याचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. गोश्रू गा इतके उंच करून अर्ध द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जोपुनी सांध्य प्रात द्यावी तिनी. हसा शुचिशन मंत्रेसी माध्यानी अर्ध द्यावे अवधारा. प्रथमार्थानी उभे वरवे साय अर्ध बैसोनी द्यावे. आचमन त्रिवारी करावे. करा प्रदक्षिणा असावादित्य. अर्ध द्याव्याचे कारण सांगेन कथा विस्तारून. राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहेत देखा. सूर्यासवे युद्धासी नित्य येती परियेसी. संदेह पडे देवासी सूर्या होईल अपजय होता सूर्यासी. उदय अस्तमान नव्हे परियेसी. कर्मे न चालती ब्राह्मणासी स्वाधाकार न चाले. याची कारणे अर्धे देती त्याची वज्रायुधे होती. जाऊन दैत्यासी लागती पराभविती. प्रतिदिवसी दैत्य असते ब्रह्मवंश त्यासी वदलिया घडती. दोष प्रदक्षिणा करिता जाती. दोष असामावाती म्हणून या ब्रह्महत्येसे पापासे भूम प्रदक्षिणा दोषनाशी. 4 पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे. गायत्री जप केली या घरी ऐका एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फल अधिका नदीसी त्रिगुण फळ असे. स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळ आहे ती राधिका. अग्निहोत्रादी स्थानी ऐका शताधिक फले असती. तीर्थदेवता सान्निध्यानी सहस्त्र फल असे निर्गुणी. शतकोटी फल हरिता सान्निध्यानी ईश्वर सान्निध्यानी अनंत फळ. भिन्न काष्टासनी बैसोनी जरी जप करीती मनोहरी. दुःख होय त्यास अपारी तृणी भाग्य यशदाय. भस्मासनी व्याधिनाश कंबलासनी सुख परियस. कृष्णाजवी ज्ञानप्रकाश व्याघ्रचर्मी मोक्ष श्रिया. कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण. पापे जाती पळून. वायुप्रदाह अधिक होय गायत्री मंत्राच्या प्रशंसी. एकचित्ते परियसा नाममंत्र असे विशेष. अक्षर दोन्ही पाप हरे. मनकार म्हणजे आपले मन. त्रकार नाम आपला प्राण. मन प्राण एक वटून जप करावा एकचित्त. जप म्हणजे अक्षरे 2 प्रख्यात असती त्रिभुवन. जकार जन्म विच्छेद दोन्ही. पकार जन्म पाप दुरी. 4 वेदांसी मूळ एक. गायत्री मंत्र असे ऐक. याची कारणे जपावा निक. वेद पठन फळ असे. ऐसा मंत्र न जपे नर वृथा जन्म जैसा सुकर. जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे. न करावा उदकी वैसोनी त्वरित होय प्रज्ञाहीन. सांगेन त्यांचे कारण अग्नी 3 विप्रमुखी आहवनीय. गार्ह्य पत्य दक्षिणाग्नी 3 विख्यात. अग्नी उदक संपर्क होता तेजत्व जाय. अग्नीचे उदक वर्जावे या कारण. बैसीचे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी. प्रातःकाळी जपावा माध्यान्ह हृदयस्थानी. जपावा माळा धरुनी हस्तमुखी. स्पर्शोनी सायंकाळी जपावा उभोनी करावा प्रातःकाळी. बैसोनी की जे माध्यान्हकाळी अथवा उभे राहुनी निश्चळ उभयपक्षी करावा. बैसोनी जपावा सायंकाळी. पाहावा वृक्ष मन निर्मळी. जरी वृक्ष नसे जवळी नासांग नयनी जपावा. ब्रह्मचारी ग्रहस्थासी जप नेमिला अष्टो तरेसी. वानप्रस्थ यतीश्वरासी सहस्त्रमुख करावा. सांधी विग्रह होय जरी अष्टविंशती करापुरी. अशक्य होय जरी 10 वेळ जपावा. उत्तम पक्ष करामासी.
मुखे गौप्यसी प्रकट वाक्याक्षरासी कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपादस्ती गायत्रीसी मिळवणी न म्हणावी परियेसी म्हणता पातक महादोषी महानरक अवधारा पृथक करुणी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पावी जे अंगुळी जपे एक पुण्य परवागुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रवाल माला सहस्त्र फळ स्फटिके 10 सहस्त्र पुण्य मौक्तिके लक्ष गुण जाण पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी युगे सुवर्णमाला कुश रुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निश्चळा सौप्य गौप्य माला धरुणीय जप करिता नुलंघिजे मेरू पाप बोलिजे अपारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंघिले पाप जाय गायत्री जप 3 पादाचा प्रत्यही करावा एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा सहस्त्र एकचित्ता उपपातके नासती महापातकादी दोषासी कोटी जप करावा परियेसी जी कामना इच्छिसी त्वरित होय अवधार जप करावा मन दृढे न पहावे मागे पुढे शूद्राधिक जातीकडे संभाषण नादी करू नये कडू नये देह आपुले नेनता जरी इतुके घडले श्रोत्राचमन करावा हिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिणाकाना सप्तवेदात आहे ती जाणा स्पर्श हरिता दक्षिणा पापे जाती परियेस जपता निद्रा येई घरी आधेवायू जांभई आली जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडती अवधारा नेनता घडे इतुके जरी आगशन करावे श्रोती अग्नी सूर्य धेनू दर्शन करी विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापुनी अग्निसी करावी नित्य हवनासी वारा घालो नये तयसी त्यासी हाते परणे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दारिद्र्य धनक्षय मुखे फुंकिली आयुष्य जाय हस्ती मूळ होय मृत्यू फुंकणी अथवा विंझनेसी वायू घालावा अग्निसी काष्ट समृद्धी परियेसी ज्वलित असावा अग्नी देखा ज्वाला निघती तये स्थानी आहुती घालावी तियवदनी समिधा आणाव्या ब्राह्मणासी शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वादेखा आणू नये शूद्र ऐका होमोहद्रव्ये आहे ती विशेखा सांगेन नावे परियस साळीसावे निवार तांदूळ असती मनोहर गोधूम चव निर्धार यवनाळ राळे मुख्य नसती साठी दाणे मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करा उणे घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तीळ पवित्र होमासी तिळाचे तैल परियेसी तेही पवित्र असे देखा स्वाध्यान दिवसाची मनावेद शक्तीसी अनधाय होय तया दिवशी एक ऋचा म्हणावी तेही न एखाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्राह्मण मंत्रासी 3 वेळा जपावे एखाद्या दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेदपठन फल असे श्वेत तीळ देवासी धूम्रवर्ण ऋषीजनांसी कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे यज्ञोपवीत सव्य देवासी निवितीने करावे ऋषीसी अपसव्य पितरासी तर्पण करावे येणे तरी देवासी अंजली एक ऋषीसी अंजली द्वे सम्यक पितरांसी अंजली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांची अंजली एक देखा अतिरिक्त माता बंधूसी ऐका सापत्नी आचारनामिका द्वयाजुली करावी देव ब्राह्मण ऋषीश्वरासी अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तीळ पितरासी अनंत पुण्य परियसा जदी न करी तिलत तर्पण उदके मुख्य कराजान मृतिका हस्ती असे सुवर्ण दर्प पवित्र करावे पायन धुता मंगळस्नान तिला विन करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फल असे अवधारी निशिब्द बोलले त्या दिवशी तर्पण करावे उदकेसी दीपवाळे चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसी अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे नाव विधीसी करावे तर्पण परियेसी यज्ञोपवीत सव्वाने
सव्याने एक एक तीळ घेऊन त्रिवार अंजली देऊन यमाचे नाम उच्चारून तर्पण करावे भक्तीने यमाचे नावे त्रयोदशी सांगेन ऐका विस्तारेसी यमधर्म राजनामे ऐसी मृत्यू अंतक चौथा जाना वैव स्वस्थ काल देखा सरभूत भय ऐका आठवा औदुंबर मानाविका निलाय परमेष्ठी 10 जाना वृकोदरा चित्र देखा चित्रगुप्त त्रयोदशी का पृथक नामे म्हणून ऐकेका नदीत द्यावे परियेसा समस्त पातके नासती रोग व्याधी न पीडिती न घडे कधी मृत्यू शनेश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्म नामे परियेसी वृषभपातकी बरिहारा होती ऐसे तर्पण करून सूर्यनामे अर्धेतीने द्यावी समस्त विद्वजनी म्हणे नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती प्रामुख्याने सिद्ध नामधारक संवादे अनिक निरूपणम नाम षटत्रियोदशोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 37 श्री गणेशाय नमः. नामधारका म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तिली कैसी. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी काय निरूपले त्यानंतर श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ग्रही रक्षावे कारणासी अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्ण मार्जाला श्रीखंड दिव्य आणि घृत तीळ कृष्णाची छाक वस्त्र इतके असावी पवित्र दुरीते बाधा करू न शकती. शुक्ल पक्षी सारसासी पोसावे घरी परियेसी समस्त पाप विनाशी धेनू असावे आपुले घरी. देवपूजेचे विधान सांगेन ऐका एको मन ग्रह बर्वे समार्जुन देवगर्ह अर्जावे हिरण्यरोप ताम्रेसी अथवा मृतिका पात्रेसी समार्जन करावे विधीसी. निशिब्द पात्रे सांगेन कास्य पात्र कन्या हस्ती नोवरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धरुणी वामहस्ती. दक्षिण हस्ते सारवावे प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊन अगत्य करणे घडे मनी भस्म करून सारवावे रंगमाळिका घालून निर्मळ असावे देवभूतानी मग शुभासनी बैसोनी देवपूजा करावी. त्रिकाळ न घडे ज्यासी प्रातःकाळी करावी हर्षी तेही न साधे परियेसा माध्यान्हकाळी करावे. सायंकाळी मंत्रेसी पुष्प वाहावे भक्तीसी ऐसे न साधे द्वयासी भोजनकाळी करावे. देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपुर नरक भोगी निरंतर ऐक ब्राह्मणा एकचित्त देवपूजा करावी असे विधाने सहा परियेसी. उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्ती जगन्नाथ नाथा. दुसरा प्रकार सांगे नाही का अग्निपूजा अधिका मानसपूजा अतिविशेषा एकचित्त परियेसा. सूर्यपूजा करीती जाना संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्ष तडिली जाना प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी अथवा पूजावे धेनुसी. ब्राह्मण पूजावे अतिविशेषी. गुरुपूजा मनोमानसी प्रत्यक्ष तुष्टे त्रैमूर्ती. निरोपी घेऊन श्रीगुरुचे पूजन करावे प्रतिमेचे. वेदोक मंत्र देवाचे विधीपूर्वक अर्चावे. श्रीगुरुचे निरोपावे पूजा करी काष्ट पाषाण तोची होती देवजान प्रसन्न होय परियेसा. प्रणव मंत्रोनी द्वादश उदके मोक्षावे आपले शीर्ष. संकल्प करून अगण्यसी कलश पूजा करावी. देवा दक्षिणा भागेसी कलशी ठेवावा परियेसी. पूजा करून भक्तीसी शंख पूजा करावी. निर्माल्य काढून विनयेसी टाकावे नैऋत्य दिशेशी. धूत वस्त्र अतराहर्षी दीप प्रज्वलित करावा. स्मरावे वनी श्रीगुरुसी मनोवाक्य कर्मेसी. अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा. चारी द्वारा पूजोनी दिशा पूजावे अर्चोनी. शाताकार करा ध्यानी मग करा आवाहनाने मंत्रोक्त. सहस्त्र शीर्षे तो आवाहुली पुरुष एवढे करा आसन. येतावाय वानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा. मंत्र म्हणून त्रिपारधूत ऐसा अर्घ घ्यावे परियेसा. तस्मा विद्राळ म्हणा ऐसा देवासी आचमन समर्पावे. यज्ञरूपेश मंत्रेसी स्तनप करावे देवासी. पंचामृतादी विधीसी स्तनपूजन करावे. मनुष्य पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुतिमार्गे करुणी ज्ञानासी. स्तपन करावे
परियेसी एक चित्त अवधार स्थापन करून देवासी बैसवावे शुभा सनेशी तयज्ञ निमित्ती मंत्रेसी वस्त्रे द्यावे परियेस तस्माद्य ज्ञात मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी येण्याची मंत्र गंगा क्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्माद दश्व अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एक चित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वहावे या विधान सांगे नायका ऋषीजन आपण पेरले कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहता क्रय करुणी न विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाणा उत्तम न मिळती घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्र अधमाधम अधमाधम वर्जावी श्री पुष्पे देख सच्चिद अथवा कृमी भक्षक भूमीवरी पडले ऐका पुष्प तेजावे देवासी शिळे नव्हते द्रव्य जाणं बिल्वपत्र तुळसीर परम सहस्त्रपत्र कवळे जाण सदा ग्राह्य देवासी शतपत्रे बकुली चंपकासी पाटले कमले पुन्नाग्नेसी मल्लिका जाती कुरवरेसी मल्हार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावी असी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐस धतूर अर्क करविरेसी रक्तपुष्प अर्जावे गिरिकर्णिका निर्गुडेसी सेवघा कपित्य वर करंजेसी अमळपत्र कुष्मांडेसी पुष्प विष्णुशी वर्जावे ही वाहिल्या होय दोषी सांगे नायका समस्त ऋषी पूजा करीती विष्णुसी त्या जावी याची कारणे वर्जा पुष्पे विश्वरासी सांगे नावे परियेसा कपित्य ऐकेत की शशांकेसी श्यामपुष्पे वर्जावी कृष्णपिंगळ करंज देखा घातकी निबांधी पंचका बकुळ दांडी केतका माधवी पुष्पे वर्जावी च्युतकंद युतिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निवृत्ती ईश्वरार्चने दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करती गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवीते यत्पुरुष मंत्रेसी सुगंध धुपावे परिमळेसी ब्राह्मणे स्तुती मंत्रेसी एकारती करावे मनोभावे चंद्रमाम नसो मंत्रेसी नैवेद्य द्यावे परिकरेसी तांबूल देता मंत्रासी नाभ्या आसी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजनेसी साप्तायेसी मंत्रे करून वेदाहमेती मंत्रे करून पुष्पांजली अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नाम स्मरावे देवासी अतिसन्मुख पृष्ठ देशी गर्भगृही करू आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जाऊन वंदावे माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे ऐसी अभय हस्ते कर्णास्पर्शी एक भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका वामहस्त नाम पादावरी देखा धरुणी नमस्कार करावा माता पिता गुरुदाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते ग्रह गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न्य असेल जे माता वय अधिक इष्टमैत्रा नमस्कारावे ते असे निषिद्ध स्थानी नमावयासी सांगेन ऐका तुम्हासी उने वय उणे असेल जासी नमुने द्विजस्वासी जप अथवा होम करिता दूर देखील द्विज येता स्नान करिता जळी असता नामस्मरा नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी नमुने परियेसी प्रेतनुरू मूर्तजनासी करू नये नमस्कार गीतवाद्य नृत्यसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवुनी पिटेसी उत्तर पूजा करा हर्षी मग करावी उद्वासन माता पिता घात कियासी चप्पित चांडालासी अतिथी आली घरासी अन्न द्यावे परियसा न विचारावे गोत्र कुळा अन्न घालावे तत्काळ विमुख झाली या वर्षे 16 पितर न येती घरासी अन्नदान विन अन्नग्रहण करू नये साधूजने पंचमहाज्ञान न करी त्या ब्राह्मणे चांद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेसी आला
नरजरी भिक्षा घालिता पाप दुरी वैष्णव देव फल असे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारा महापुण्य दे असे देखा ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसोनी भोजन समयी धरा मौन पाद अभय उभय जोडून बैसावे ऐका एकचित्त मंडल करावे चतुष्कोनी परी भस्म प्रोक्षणी क्षत्रिय असी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशासी परियसा न करिता मंडल जेवी जरी अन्न रस नेती निशाचरी पिशाच असुर राक्षस येरी अन्न रस नेती अवधारा उत्तम पूर्वा विमुख देख पश्चिम मध्यम असे ऐक पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी कास्य पात्रा भोजनीसी तांबूला सहित अभ्यंगन गृहस्थासी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज फुटके कास्या पात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी पातकी होय जाना सवे घेऊनी बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवशी आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने बळी घालूनी चित्रगुप्तासी काढवावे सेवेची परियसा वाम हस्त धुवोनी विशेष पात्र दृढ धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिक अपोषणी घ्यावे मंत्रपूर्वक मग घ्यावा प्राणाहुती आपोषणाहुनी भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तर शत गायत्री जपता दोष परिहरे श्लोक अहर वैष्णानरो भूत्वा प्रवीणा देहमाश्रिताः प्राणपान समायुक्ता पंचामन्य चतुर्विधम टीका अन्न ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजा रमणो ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरस्ती मंत्र जपावा मग घ्यावा प्राणहुती आहुती मंत्र पंच ख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठी धृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्ठेची अपनाय स्वाहा म्हणायसे व्यानाय स्वाहा म्हणावे अशी अनामिका आणि ष्टिका अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पांचाकुलिनी परियसा समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुनी घेतले अन्न दंतस्पर्शे नये जाण जिभेने गिळोनी तक्षण मग धरावे मौन देखा मौन धरावे याचे स्थान सांगेन ऐका तुम्ही विधान स्नान समयी धरा निर्गुण न निश्चित वरुण फलने होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण जेविता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे द्यासे अशक्य असेल मौन जरी प्राणाहुनी ते तववरी मौन धरावे अवधारी श्रीगुरु म्हणते ब्राह्मणासी पिता जिवंत असे ज्यासी अथवा ज्येष्ठ बंधू परी येसी धरू नये मौनासी श्राद्धान्य जेविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरेजान भक्षुन पूर्वी दवान्न कठीणान्न मध्ये परियसा भोजनात समयासी जेवावे पुन्हा द्रवांनासी बळ न जाय परियेसी शीघ्र भोजन करावे जितका मावेला आपल्या मुखी तितका ग्रास घ्यावा विषयी अधिक घेता ग्रासमुखी उद्दिष्ट भक्षिले फळ देखा न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादी काशी व्रत बंधाविने पुत्रासी कन्याकुमारकासी दोष नाही भोजन करी स्नाना विन होम न करिता जेवी कवन अन्न नव्हे ते कृमी जाण म्हणे पराशर ऋषी दीप जाय भोजन करिता पात्र धरावे स्मरत सविता पुनरुपी दीप आणून लाविता मग भोजन करावे स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसू नये व्योमाकाश अंधकारी जेवू नये न ठेविता शेष स्त्रियेसी जयता अत्यंत दोषी ठेविले न जेवता स्त्रिया दोषी महापातकी घडतीत जाणं न करावे सहभोजन जेविता होय उद्दिष्ट भक्षण कुल स्त्रियेशी भोजन करिता निर्दोष परियसा सभे बैसुनी एकासनी अथवा आपला अंतरुणी प्राशन न करावे आपले पाणी महादोष परियसा कृष्ण वस्त्र नेसुनी आपण अपार दोष जेविता जाण स्त्रीजन वाढती
कासेविन उद्दिष्ट समान परियसा उठून जावे पक्षालनासी गंडूष करुणी मग हस्तमुख प्रोक्षी न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोची जाना मुख प्रक्षालिता परियसा मध्यमांगुली दात घासी तर्जनी अंगुष्ठी महादोषी रौरव नरक परियसा हस्त दाखवावे अग्निसी आणि सांगेल परियसी बंधुवर्ग अस्तिजयासी पुसू नये वस्त्रे कर मग स्मरावे श्री गुरुसी आणि स्मरावे कुलदैवतेसी येणे परी विधीसी भोजन करावे द्विजोत्तमे विप्र विनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधीनी शुद्ध अन्न कैसी निरूपावे कृपेने नख केश पडले अन्न स्पर्श केली मांजराने जान वायस घारी कुकुटाधिकावरून स्पर्शल अन्न तजावे धेनू मूषक मुखस्पर्शी अथवा संपर्क अंधकेश त्वजावे अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी घृत तैल समिश्रिती शिळे अन्न पवित्र ताळले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा माशांनाचे वटक देखा शिळे नव्हते आधी कधी एका जैसे लहाया पीठ देखा शिळे नव्हे परियसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियसी विटाळा होता महादोषी शुची स्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे ब्राह्मणासी पर्णे बिन क्रमुख मुखी घालता आपण होय असुखी जन्म सप्तजन्म दरिद्री दुःखी अज्ञान होय प्रातःकाळी भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयनघर येणे विधी आचरावे खडवा निर्मळ असावी जाण वर्षावी श्रीपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वस्त पिंपरी निर्गुण न करावी खटवा परियसा निषिद्ध जांभूळ काष्ट्याची वर्जावी प्रेत गंधताची भिन्न काष्ट त्याचा विसाची बरवी असावी खडवा देखा स्वग्रही शयन पूर्वमुखी स्वग्रही दक्षिणमुखी प्रवासकाळी पश्चिममुखी शयन करावे परियसा सदा निश्चिती उत्तर दिशा वरकड फळ परियसा विशेष विप्र आचार ऐसा ऋषी मार्ग शुभाचर पूर्ण कुंड ठेवून उशी मंगळद्रव्य घालावे बहुवसी रात्री सुक्त म्हणावे परियसा विष्णू स्मरण करावे निषिद्ध स्थानी निजावे असे सांगेल ऐका समस्त ऋषी जीर्ण देऊने स्मशानेसी ऐका वृक्षास्थळी वर्जावे बारुळा जवळी वर्जावी आपण तळ्याचे पाळी नदी तीरी स्वादू वस्तू जवळी अघोरी स्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खालती निजती जरी खटवा वर्जावी त्यापुढे नेसुनी ओले अथवा नग्न निजू नये शिर वेष्टून आकाशाखाली वर्जून दीप असता निजू नये पूर्वरात्री अपरात्रीसी निजू नये परियसी असू नये स्त्रियेपासी रजस्वाला चतुर्थ दिनी असावे जाणवे उपवीतीसी दृष्टी पडो नये योनिसी आयु क्षीण परियसी दीप वर्जावा या कारणे निळ वस्त्र नेसले स्त्रियसी करिता असंग परियसी पुत्र उपजे चांडाळ ऐसी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वाला न होता स्त्रियसी न करावा संग परियसी संग करिता महादोषी अनेक प्रकार एक असे 10 वर्षे होता कन्येसी रजस्वराला सर्वत्रासी तुम्ही ऐका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे ऋतू देता चातुर्य दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय 5वे दिवशी 6वे दिनी पुत्र परियसा विषम दिवशी कन्याचा न सम दिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ खून चंद्रबळ असावे मूळ मघा रेवतीसी संगन कराव्या परियसी कोप नसावा भयकासी संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषासी जे असेल मनासी सत्वरज तमोगुणेसी तैसा पिंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकोनी समस्त ऋषीवर तेने परी आचरती श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचारा ब्राह्मणाचा आहे ऐसी जो आचार्य विधीसी दैन्य कैसे तया घरी तो वद्य होत देवासी कामधेनू येईल घरासी लक्ष्मी राहे अखंडीस पुत्र नांदत म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगतील तुझ हर्षी न जावे आता भिक्षेसी आचार करून सुखी ऐसे जी इच्छिता
कामना होईल निवृत्ती सत्य जाणा कन्यापुत्र नांती सगुणा संदेह न धरावा मनासी ऐसावर लागून विप्र गेला संतोषणी होता तैसेची आचरुणी सकळा अभिष्टे आतला लाभला इति श्री गुरुचरित्र सारामृते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती प्रामुख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म मार्ग निरूपण नाम सप्तत्रियोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. नामधारका विनवी सिद्धासे पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकासी तू जय जय मजपुससी संतोष होतो आम्हासी. गुरुचरित्र आठविता नित्य समाराधन देखा करीते होते भक्त अनेक कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही. ऐसा होता एके दिवशी दुर्मध्विज आला परियेसी असे काश्यप गोत्रेसी नामतया भास्कर ते एक दिवशी भक्तजन करीत होते आराधन उठविता ती तया ब्राह्मण भोजन करी म्हणून संकल्प करून तो ब्राह्मण श्रीगुरु भिक्षा करवीन आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियसा त्रिवर्गाच्या पुरते देखा असे सर्व असे तंदूल कणिका वरकडत्या प्रामाणिका सोपस्कार असे त्यापासी भोजन करिता झाला निशी आपण आला मठासी गाठोडी ठेवी आपुले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसेची तयासी भक्त येते आराधनेसी आरानुक नये त्यासी नित्य जेवी समाराधनसी समस्त त्यांशी हस्ती पाहते समाराधनाची आयती घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य आराधनसी मास 3 क्रमिल्यावरी समस्त मिळवणी द्विजवरी परिहास करीते अपारी श्री गुरुमूर्ती ऐकील बोलाविले त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावी असे स्वयंपाक करीवे गेसी म्हणती श्रीगुरु कृपा सिंधू ऐकून श्रीगुरूंच्या बोला संतोष अपार द्विजा झाला चरणावरी माता ठेविला हर्षे गेला ऐतिसी आणिले द्वय शेरभूत शाकांदोनी त्यापुरत स्नान करून शुचिर्भूत स्वयंपाक केला तयेवेळी समस्त ब्राह्मण तयेवेळी मिळून आले श्रीगुरुजवळी म्हणती आजी आमची पाळी यावनाळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान कैसा हा आला ब्राह्मण आजी राहिले समाराधन श्रीगुरु म्हणते द्विजासी नका जाऊ घरासी शीघ्र जावे आंघोळीसी येतेची जेव्हा तुम्ही आजी समस्त गेले स्नानासी श्रीगुरु बोलती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी का होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगत असे श्रीगुरु ब्राह्मण निरोप देतीचा धावून ब्राह्मण समजता पाचारी ब्राह्मण म्हणते तयासी स्वयंपाक व्हावया होईल निशी तुवा शीघ्र श्रीगुरुसी भिक्षा करावी जायवेगी ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्रीगुरुजवळी आपण ब्राह्मण ते ऐसे म्हणे आपण जेवू अपरात्री श्रीगुरु म्हणते तयासी नेम असे आजी आम्हासी सहपक्तीने ब्राह्मणासी जेवू आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आम्हासी जेवू घडिके तू परियसी जरी अंगीकार न करिता न जेवू तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्रीगुरुसी जो निरोप द्याल आपणासी तोची निरोप माझे शिरसी ब्राह्मणासहित जेवू घालीन ब्राह्मण म्हणे विचारी श्रीगुरु असती पुरुषाकारी न कळे बोले कवने परी आपुले वाक्य सत्य करील मग काय करी तो ब्राह्मण विनवी तसे करजोडून मज न येती ब्राह्मण विनोद करीते माझ्या बोला श्रीगुरु अनेक शिष्याती निरोपीती त्या जावे गेसी बोलावून आणि ब्राह्मणासी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावीत स्नाने करून आले त्वरित श्रीगुरु मठाजवळीक श्रीगुरु निरोपीती तयासी पत्रावळी करावे गेसी जेव्हा आज सहकुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना 4 संस्थ पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मणजवळी त्यासी स्वामी निरोपीती या समस्त ब्राह्मणासी विनंती करावी तुवा ऐसी तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना श्रीगुरूचा निरोप घेऊन विनवीत असे तो ब्राह्मण द्विज म्हणती त्यास हसून काय जेव्हा म्हणतो सामा वृद्ध ब्राह्मणा ऐसे म्हणती निंदा न करा श्रीगुरु ऐकती जैसे श्रीगुरु निरोपीती
तैसे बोलतो ब्राह्मण, हो का बर्वे बर्वे म्हणती सकळ पत्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरित करिता झाला उपचारे, मनपूर्वक करी भक्ती. बरवी केली मंगलावरती, तेने श्री गुरु संतोषिती. ठाय झाला म्हणती वेगे, स्वयंपाक म्हणून स्वयंपाक आणून आपणाजवळी ठेवी म्हणती. ते वेळी आणून या तत्काळी श्री गुरुजवळी ठेविली. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आमचे वस्त्र घेऊन अन्नासे झाकून ठेवी आम्हापाशी. म्हणून वस्त्र देती ते वेळी झाकली वस्त्र अन्नावरी. कमंडलू उदक घेऊन घरी श्रीगुरु प्रेक्षिते अन्नावरी. अभिमंत्रुनी त्यावेळी बोलावून म्हणती ब्राह्मणासी, उघडू नको अन्नासी, काढून नेऊनी समस्तांसी. वाडी वेगी म्हणून या तूप घालून घटात ओतुनी घे अनिकात वाढी वेगी असे म्हणत निरोप देते श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, वाढू लागा या द्विजासी. अनिक उठिले बहुवसी, वाढू लागले तये वेळी. भरोनी नेती जितके अन्न, पुन्हा मागुती परिपूर्ण. घृत भरले असे पूर्ण घट ओतुनी नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी, सहपंक्ती श्री गुरुसी. जेवताती अतिहर्षी, द्विजवर पुसत असे. घृत असे आपुले घरी, वाढीत असे महापुरी. विप्र म्हणती पुरे करी आखंडवरी जेविलो. तृप्त झाले ब्राह्मण देखा, हस्तक्षालन करीती मुका. उद्दिष्टले काढीती तत्काळी का आश्रय म्हणती. तयवेळी तांबूलादी देती समस्तासी. श्रीगुरु बोलावून तयासी. बोलवा म्हणती आपुले कलपुत्रासी. समस्त घेऊन जेवितील. आले विप्रकुळ समस्त जेवूनी गेले पंचामृत. श्रीगुरु मागती निरोपित, शुद्राद्री ग्रामलोक बोलवा. त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावी शीघ्र असे म्हणत. पाचारिता आले समस्त जेवूनी गेले तयवेळी. श्रीगुरु पुसती ब्राह्मणासी, आता कोण राहील ग्रामवासी. ते सांगती स्वामी असी, अत्यंच आहे ती उरले. बोलावा त्या समस्तांसी, अन्न द्यावे वाढूनी त्यासी. जितके मागती तृप्तीसी, तुतके अन्न द्यावे अन्न वेगी. तेही तृप्ती झाले दे का, प्राणी मात्र नाही भुका. सांगता ती श्रीगुरु नायका, डांगोरा पिटा ग्रामात. कोणी असती क्षुधाक्रांत, त्यासी बोलावावे त्वरित. श्रीगुरु निरोपिती हिंडिले ग्रामी तयवेळी. प्राणी मात्र नाही उपवासी. सर्व जेवले परी असे, मग निरोपिते त्या द्विजासी. भोजन तुवा करावे. श्रीगुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले. आपण जितके केले तितके उरले असे अन्न. श्रीगुरु म्हणती तयासी, घेऊन जावे अन्न त्वरितेसी. घालावे ज्वाळात जळचरासी, तृप्त होती तेही जीव. इतके झाल्यावरही श्रीगुरु त्या द्विजाते. पाचारी वर देते दरिद्रे भूरी, पुत्र पौत्र होती तुझ. समस्त झाले तटस्थ, देखील अति कौतुक म्हणत. अन्न केले होते एकिंचित, 4 सहस्त्र केवी जेविले. एक म्हणते श्रीगुरुकरणी स्मरली असेल अन्नपूर्णा. अवतार पुरुष परिपूर्ण, श्री नृसिंह सरस्वती. नर दिसतो दंडधारी, सत्य त्रैमूर्ती अवतार. न कळे महिमा असे अपारी, म्हणती लोक अनेक अपार चरित्रता अमित हो सांगता. क्षितीवर समस्त देवता, तयाचे नवे सामर्थ्य. इति श्री गुरुचरित्र सारम चरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती प्रामुख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुर्थ सहस्त्र भोजन नाम अष्टत्रयोदशाध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव.